जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांच्या प्रवचन ह्या पुस्तकातील प्रवचन आज मी 2 महिने झाले वाचते आहे. काल 28 फेब्रुवारीचं मी प्रवचन वाचलं आणि आज 2026मध्ये 1 मार्च हा दिवस आहे. परंतु प्रवचनाच्या पुस्तकांमध्ये 29 फेब्रुवारीचं प्रवचनसुद्धा लिहिलेलं आहे. आज खरंच महाराजांनी मला प्रश्नात टाकलं की मी काय करू, 1 मार्चचं प्रवचन वाचावं की 29 फेब्रुवारीचं प्रवचन वाचावं. माझ्या मनात असं आलं की का नाही दोन्ही प्रवचनं आपण एकत्र करूया. तर आज मी आपल्यासमोर 29 फेब्रुवारी आणि 1 मार्च अशी दोन्हीही प्रवचनं वाचण्याचा प्रयत्न करते. काही चुकलं तर मला माफ करा. प्रथम आपण वाचूया 29 फेब्रुवारीचं प्रवचन. अखंड समाधानाचा मार्ग. चित्तात राखावे समाधान, चित्तात ज्याचे राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावरी, त्याला समाधान स्वीकारी. माझेही तर रामाचे हाती, हा धरिता विश्वास, समाधान मिळत असे जीवास. दुःखी ही परमात्म्याची इच्छा, जाणून जो भगवंताचा झाला, त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. प्रारब्धाने देहाची स्थिती, हे सर्वच सांगती, पण त्यात मानता येत असे सुख समाधान, ध्याता एक रघुनंदन. तात्पुरते काहीतरी औषध घ्यावे, देहाच्या लोभात न सापडावे. माझे सांगणे दुजे नाही, जोवर श्वासोच्छ्वास देही, तोवर मुखी राम पाही. तरी पण मी सांगतो एक, ठेवावा रामावर विश्वास, तोच साह्यकारी होईल खास. असावे शुद्ध आचरण, करावे भगवंताचे स्मरण. कर्तव्याची ठेवावी जागृती, त्यात भगवंताची राखावी स्मृती. नामाविण नाही दुजे साधन, हे सांगत आले संतजन. देहाचे अस्तित्व भगवंतासाठी, याहून नाही दुजी उच्च प्राप्ती. देहाचे भोग देहाचे माथी, ऐसे सर्व सांगती. परी एक वाटत असे चित्ता, ते दूर होतील एक भगवंत चिंतिता. भगवंता वाचून देहाचे सुख भोग, हे न मानिती साधू सज्जन. आता जगणे रामासाठी, हा निश्चय मानावा चित्ती. जगातील वैभव ऐश्वर संपत्ती, लौकिक आणि कीर्ती, हे परमात्म्या वाचून माती मूल, साधू संत गणती. आजवर झाले कष्ट फार, देहाचा भरोसा धरून थोर. देहाचे सुख सौख्य आदर सत्कार, हे प्रारब्धाधीन सत्य जाण. मुलींनी खेळ मांडिला, परी नाही कामाला आला. तैसा प्रपंची थोर झाला, परमात्म्याचा तो न म्हणावा भला. रामा परते सत्य नाही, श्रुती स्मृती सांगतात हेच पाही. आता न ठेवावा जगी भरोसा, राम सखा करावा खासा. रामाविण अन्य प्रीती, उपचे देह बुद्धीचे संकती. आता राम एकच करी, तुझा विसरण पडू अंतरी. आता जसे असेल तसे होऊ द्यावे, रघुनाथ भजनी असावे. मागील झाले होऊन गेले, पुढील येणारे होऊ द्यावे भले. आता न धरावा हव्यास, हेच वाटे जीवास. जे जे करणे आणिले मनी, राम कृपे पावलो जगी. माझे आता काही दुसरे मागणे नाही, माझे कोणी नाही, मी कोणाचा नाही. जग आणि देह अगदी माझे नाही, जे जे काही दृश्य पाहावे, त्याचे रूपांतरच व्हावे. हा नेहमीचा अनुभव ठेवता चित्ती, समाधानाची होईल प्राप्ती. जोवर श्वासोच्छ्वास देही, तोवरी मुखी नाम पाही. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम. आता 1 मार्च आजचं प्रवचन. प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते. सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत, पण त्यातल्या त्यात समर्थांनी आपली जागा न सोडता विषयी लोकांचे चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच रोगाचे निदान सांगितले. आमचा मुख्य रोग संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते हा आहे. रोग कळून आला पण औषध जर घेतले नाही तर तो बरा कसा होणार. रोग असेल तसे औषध घ्यावे लागते. अजीर्णाने पोट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल. संसार ज्याला दुःखाचा वाटतो त्यालाच परमार्थ मार्गाचा उपयोग. एखादा दारू पिणारा मनुष्य दारूपायी आपले सर्वस्व घालवतो. दारूचा अंमल नसतो त्यावेळी तो शुद्धीवर येतो आणि त्याला आपल्या बायको मुलांची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असे त्याला वाटते, पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुन्हा इतकी दारू पितो की त्यात त्याला स्वतःचा विसर पडतो आणि अशा रीतीने त्यामध्येच तो स्वतःचा नाश करून घेतो. अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती आहे. पहिल्याने प्रपंच बरा वाटतो. मनुष्य त्यात रमतो. पुढे काही दिवसानंतर तो थकतो. त्याची उमेद कमी होते आणि म्हणून आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असे त्याला वाटते. पण नंतर तो पुन्हा जोराने प्रपंच करू लागतो आणि शेवटी हीन अवस्थेत मरून जातो. जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वतःला सांभाळून घेईल. पण जो स्वतःचा घात करून घेतो त्याला कोण सांभाळणार. तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो. खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो आणि देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून राहतो. मनुष्य तेच करीत असून सुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही. कालच्या गोष्टीच आपण आज करतो. आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. ते जेवण, तीच नोकरी, तोच तो पैसा मिळवणे, सगळं तेच. असे असताना माणसांना कंटाळा का येऊ नये. याचे कारण असे की विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा हवेला तृप्ती नसली पाहिजे. या 2 कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे. आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली, त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला तरी अजून आपली कल्पना खरी की खोटी हे आपल्याला कळत नाही. हे मात्र काही औरच आहे. जो मनुष्य प्रपंचाला आपला अनुभव जमेच धरत नाही तो कशाने शहाणा होत नाही. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम.